नमस्कार, मी वंदनात प्युअर व्हेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध, 6 टेबलस्पून साखर, चॉकलेट सिरप हे हर्षीज ब्रँडचं आहे, तुम्ही कोणत्याही ब्रँडचं यूज केलं तरी चालेल. 1 वाटी साय, दुधावरची साय 2-3 दिवसाची असली तरीही चालेल, फ्रीजमध्ये ठेवायची आहे ती आधीच. 3 टीस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर, याऐवजी तुम्ही 3 टीस्पून कॉर्नफ्लोअर वापरलं तरीही चालेल, आणि 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स. चला तर आपण आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका कढईमध्ये किंवा कोणत्याही स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा कुठलंही भांडं असलं तरी चालेल, त्यामध्ये आपल्याला हे म्हशीचं दूध ओतून घ्यायचं आहे. म्हशीचं दूधच का वापरलं, कारण त्यामध्ये भरपूर क्रीम असते आणि फॅट्स असतं. जेवढं जास्त क्रीमी दूध असतं तेवढी छान आपली आईस्क्रीम बनते, म्हणून आपल्याला म्हशीचं दूध यूज करायचं आहे. अशा प्रकारे दूध हे आपल्याला हलवत राहायचं आहे एक उकळी येईपर्यंत. अशा प्रकारे दुधाला एक उकळी आली की साधारण 1 पळीभर दूध जे आहे ते आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचं आहे. आता हे वाटीतलं दूध थंड होत आहे तोपर्यंत आपण यामध्ये 6 टेबलस्पून साखर मिक्स करून घेऊ. साखरेचं प्रमाण जे आहे थोडंसं जास्त ठेवायचं आहे, म्हणजे थंड वस्तू जी असते ती गोड चांगली लागते, म्हणून आपण साखर साधारण 6 टेबलस्पून घेतलेली आहे. अशा प्रकारे कमी गॅसवर हलवत राहायचं आहे आपल्याला कंटिन्युअसली. आता हे वाटीचं दूध थंड झालं की आपल्याला त्यामध्ये 3 टीस्पून कस्टर्ड पावडर टाकायची आहे. ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे. आता ही व्यवस्थित हळूहळू मिक्स करून घ्यायची आहे गुठळ्या मोडेपर्यंत. यात एकही गुठळी राहता कामा नये. गुठळी जर राहिली तर आपल्या ते आईस्क्रीममध्ये गुठळी लागेल, त्यामुळे एकही ठेवायची नाही गुठळी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला. अशा प्रकारे कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा दुधात टाकण्याआधी एकदा हलवून घ्यायची आहे, कारण की ही कस्टर्ड पावडर जी आहे ती खाली बसते. हे कस्टर्ड पावडरचं जे दूध आहे ते आपल्याला या दुधात मिक्स करून घ्यायचं आहे. हे थोडं थोडं करून टाकायचं आहे, नाही तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. एकदम हळूहळू, आणि गॅस कमी ठेवायचा आहे टाकताना. आता कस्टर्ड पावडर टाकल्यावर बघू शकता तुम्ही दूध आपलं घट्ट झालेलं आहे, तरी अजून आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिट दूध हलवून घ्यायचं आहे कंटिन्युअसली. दूध कस्टर्ड पावडर टाकल्यानंतरही कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, म्हणजे कस्टर्ड पावडर जी आहे ती खाली लागणार नाही. आता ही कस्टर्ड पावडरची दुधात मिक्स झालेली आहे. तुम्ही बघू शकता दूध किती घट्ट झालं आहे आपलं कस्टर्ड पावडरमुळे. आता गॅस बंद करायचा या स्टेजला, आणि हे दूध नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत थांबायचं आहे. आता दूध जे आहे ते थंड झालं आहे. तुम्ही बघू शकता किती घट्टपणा आलेला आहे त्याला. यामध्ये घरातली जी साय आहे आपण दुधावरची काढून ती पूर्णपणे 1 वाटी टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता साय ही एकदम व्यवस्थित मिक्स झालेली आहे. यामध्ये 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स टाकायचं आहे. हे बघा, व्हॅनिला एसेन्स टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. कस्टर्ड पावडर वापरली आहे ती पण व्हॅनिला फ्लेवरचीच आहे, त्यामुळे व्हॅनिला एसेन्स टाकलं नाही तरीही चालेल. हे आपण फ्लेवर ॲडिशनल होण्यासाठी टाकत आहोत, आणि हे पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही आपण आईस्क्रीम विदाऊट कंडेन्स मिल्क, विदाऊट बिटर, विदाऊट एग बनवत आहोत. अशा प्रकारे व्हॅनिला एसेन्स प्रॉपरली मिक्स झाला आहे, आणि आता आपल्याला हे दूध ते आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढायचं आहे. हे काचेचं किंवा प्लास्टिकचं कोणतंही घेतलं तरी चालेल. अशा प्रकारे आईस्क्रीमचं जे दूध आहे या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये काढून घेतलं आहे. आता यावर आपल्याला एक ट्रान्सपरंट पिशवी लावायची आहे. ती दुधाची पिशवी असली तरीही चालेल, किंवा अशी ट्रान्सपरंट पिशवी किंवा फॉईल पेपर काहीही लावलं तरी चालेल. पण जे पण लावाल ते असं व्यवस्थित प्रॉपरली दुधापर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणजे दुधावर आईस क्रिस्टल राहत नाही. प्रॉपरली लावून द्यायचं नीट. आता ही बघू शकता तुम्ही पिशवी एकदम व्यवस्थित आपल्याला सगळ्या काठोकाठ व्यवस्थित लावून घ्यायची आहे, आणि ही पिशवी मोस्टली धुतलेली असावी, म्हणजे आपली आईस्क्रीम जी आहे ती हायजिनिक बनते. आणि आता ही पिशवी लावल्यानंतर किंवा हा पेपर लावल्यानंतर प्लास्टिकचा हे व्यवस्थित आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे प्लास्टिक पेपर लावून आपण व्यवस्थित वरतून झाकण लावून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण 3 ते 4 तास आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. 3 तास ठेवलं तरीही पुरेसं होतं. 3 तासानंतरची प्रोसेस आपण नंतर बघूया. आता हा आईस्क्रीमचा डबा आपण साधारण 4 तासांनी बाहेर काढलेला आहे. आपण बघू किती सेट झाली आहे आईस्क्रीम. तर आईस्क्रीम जी आहे ती
सेमी फ्रीज झाली आहे, म्हणजे थोड्या प्रमाणात काही बाकी आहे. तर आपल्याला पुन्हा एकदा आपली आता दुसरी स्टेज करणार आहोत आपण. ही आईस्क्रीम पुन्हा एकदा मिक्सरमध्ये टाकून एकदा ग्राइंड करून घेणार आहोत, फक्त एकदा, कारण आपण याच्यामध्ये थंड झाल्यानंतर साय टाकली होती. तर ती साय व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपण हे सगळं सेमी फ्रीज झालेली जी आईस्क्रीम आहे ती पुन्हा एकदा ग्राइंड करून घेणार आहोत पूर्ण. अशा प्रकारे हे सेमी फ्रीज झालेले जे मिक्सचर आहे ते आपण मिक्सरला साधारण 2 बॅचमध्ये पल्स मोडवर आणि नॉर्मल मोडवर फिरवून घेणार आहोत. आणि बघू शकता तुम्ही कशेवरती असे बुडबुडे आले आहे, म्हणजे आपलं आईस्क्रीम जे आहे ते व्यवस्थित छान सेट होणार आहे यासाठी, आणि प्लफी पण झालं आहे मिक्सचर. तर हे आपण एका भांड्यामध्ये ओतून घेऊ आधी. आता आपलं हे सेमी फ्रीज झालेलं जे आईस्क्रीमचं बॅटर होतं ते व्यवस्थित आपलं मिक्सरला 2 वेळेस आपण फिरवून घेतलेलं आहे. हे पल्स मोडवर आणि नॉर्मल मोडवर फिरवायचं आहे. आता आपण पुन्हा एकदा हा डबा क्लीन करून घेतला आहे व्यवस्थित आणि पुसून घेतला आहे. नंतर हे जे मिक्सचर आहे आईस्क्रीमचं ते पुन्हा एकदा यात टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता आईस्क्रीमचं जे बॅटर आहे ते प्लफी झालेलं आहे. आता यावर आपण ड्रायफ्रूटचे थोडे तुकडे टाकणार आहोत. ड्रायफ्रूट्सचे तुकडे टाकणं जे आहे ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, नाही तर नाही टाकले तरीही चालेल. पण त्यामुळे आईस्क्रीम ही छान दिसते. अजून काजू बदाम आणि पिस्त्याचे काप टाकलेले आहे. तुम्ही दुसरे कोणतेही ड्रायफ्रूट्स यात ॲड केले तरीही चालतील. आता यानंतर आपण पुन्हा एकदा हा क्लीन केलेला प्लास्टिकचा पेपर आहे तो यावर ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता आता हे असं प्रॉपरली त्या मिश्रणाला टच करून आपल्याला त्यात टाकायचं आहे, म्हणजे आईस क्रिस्टल होत नाहीत. अशा प्रकारे आईस्क्रीम बॅटरवर पुन्हा एकदा आपण हा प्लास्टिकचा पेपर लावून घेतला आहे व्यवस्थित काठोकाठ सगळ्या बाजूने, आणि यावर आपण परत एकदा टाईट झाकण ठेवून लावून द्यायचं आहे. आणि आपण साधारण 7 ते 8 तास आपण फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. तुम्ही ओव्हरनाईट ठेवलं तरीही चालेल. आता साधारण 7 ते 8 तासानंतर आपण आता आपली आईस्क्रीम ओपन करून बघूया. झाली का सेट? झाली सेट एकदम छान प्रकारे. आता हे वरचं प्लास्टिक जे आहे ते काढून घ्यायचं आहे. किती छान आईस्क्रीम झाली आहे, पूर्ण त्याला बबल्स पण आलेले असे वरती, आणि किती प्लफी झाली बघू शकता, त्याला जाळी दिसती वरतून डिरेक्टली. किती छान झाली आईस्क्रीम. आता आपण ही स्कूपच्या मदतीने काढून घेऊया एका बाउलमध्ये. अशा पद्धतीने स्कूपच्या मदतीने काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण ही आईस्क्रीम जी आहे ती दोन्हीही स्कूपच्या मदतीने काढून घेतली आहे. तुमच्याकडे साधं पळीने काढली तरीही चालेल. एका आईस्क्रीमच्या वाटीवर चॉकलेट सिरपच्या मदतीने गार्निशिंग करणार आहोत. हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला करायचं नसेल आणि अवेलेबल नसेल तरी नाही केलं तरीही चालेल. आणि आपण एका वाटीवर ड्रायफ्रूट्सच्या मदतीने गार्निशिंग करून घेणार आहोत. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने करा, किंवा नाही केलं तरी चालेल. अशीच ती खूप छान लागते आईस्क्रीम. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती छान आईस्क्रीम तयार झालेली आहे. आईस्क्रीम तुम्ही केव्हाही ट्राय करू शकता. खूप इझी आहे बनवणं. आणि यामध्ये आपण कस्टर्ड पावडर वापरली आहे. तुम्ही कस्टर्ड पावडरच्या ऐवजी कॉर्नफ्लोअर वापरलं तरीही चालेल. खूप छान पद्धतीने होते. आईस्क्रीम बनवून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सारखं फ्रीज उघडू नका, नाहीतर ती व्यवस्थित सेट होणार नाही. धन्यवाद. तुम्ही ही रेसिपी बघितली आणि तुम्ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान होते. बनवून झाल्यानंतर मला सांगा की कशी झाली रेसिपी, आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.